रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. भाग 11. अभिवाचक जयंत ठोंबरे. कॉम्प्रिहेन्सिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह केअर अर्थात CPOC हा प्रकल्प उभा राहिला. या हॉस्पिटलची सेवा चालू करून 5 वर्षात म्हणजे 2022 पर्यंत एक नीट बांधलेलं हॉस्पिटल सुसज्ज करून ते स्थानिक सरकारी यंत्रणेला सुपूर्द करणं ही MSFची एक्झिट पॉलिसी होती. त्यानुसार ते हॉस्पिटल सुसज्ज करून फेब्रुवारी 2022 मध्ये स्थानिक निनेवा जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला सुपूर्द केलं गेलं. खरं तर MSFचं केंद्र उभारलं जातं तेव्हा त्या परिसरातील एखादी त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेली इमारत, हॉस्पिटल, शाळा किंवा प्रसंगी एखादा गोडाऊन सुद्धा ताब्यात घेऊन तिथं आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असलेलं हॉस्पिटल व केंद्र उभारलं जातं. दुर्दैवानं मोसूलमध्ये अशी एकही इमारत नव्हती. MSFच्या कल्पक इंजिनियर्सनी मग असं एक हॉस्पिटल तयार केलं जे कंटेनरमध्ये होतं. ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, बॅकअप सपोर्ट असं सर्व त्यातच. त्याला नाव दिलं गेलं मस्ट म्हणजे मोबाईल युनिट ऑफ सर्जरी अँड ट्रॉमा. हे मस्ट नंतर हम्माम अल अलील इथं इमर्जन्सी युनिट्समध्ये वापरलं आणि त्यानंतर शस्त्रक्रियेनंतरच्या जखमांचं काळजी केंद्र म्हणून हमदानिया इथं ते हलवण्यात आलं. काही काळ मोसूलमधल्या पूर्वीच्या अल शिफा हॉस्पिटलच्या उद्ध्वस्त हॉस्पिटलच्या वास्तूच्या जवळ मिनी अल शिफा हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करण्यात आलं. कंटेनरमध्ये डिझाईन केलेली ही एकमेव आरोग्य सुविधा. रुग्णांसाठी सर्व सेवा अगदी औषध मोफत असत. रुग्णालयातनं डिस्चार्ज झाल्यानंतर ज्या रुग्णांना गरज असे त्यांना फिजिओथेरपी दिली जाई. कृत्रिम अवयव सुद्धा दिले जात. 2014 साली मी रामथाला होतो तेव्हाच मोसूलमध्ये अल बगदादीने ISISची खिलाफत जाहीर केली होती आणि आता मी बरोबर 4 वर्षांनी ISISच्या पंजातनं मुक्त झालेल्या रामथापासून अंदाजे 750 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोसूलला निघालो होतो. ही मोहीम माझ्यासाठी सर्वाधिक आव्हानात्मक होती कारण केवळ 3 महिन्यापूर्वी माझ्या वाट्याला आलेलं जीवावरचं आजारपण. हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना 27 जुलैला मला श्वास घ्यायला विलक्षण त्रास होऊ लागला. परिस्थिती थोडी गंभीर आहे ही माझी पत्नी डॉक्टर मृणालला जाणवलं आणि तिने मला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. निदान होतं पल्मनरी एम्बोलिझम, शरीराच्या एखाद्या महत्त्वाच्या अवयवाचं आणि माझ्या बाबतीत माझ्या संपूर्ण फुफ्फुसाचं कामकाज ठप्प करणारी रक्ताची गुठळी. समाजात आरोग्यविषयक जनजागृती करणारा एक वेगळा उपक्रम त्या दिवशी आम्ही शहरात सुरू करणार होतो. उद्घाटनाच्या दिवशी मी एका हॉस्पिटलमध्ये अतिविशेष कक्षात उपचार घेत होतो. 5 दिवस अतिविशेष कक्षात आणि त्यानंतर 3 आठवडे घरी विश्रांती. रक्त पातळ करणारी औषधं आयुष्यभर घेणं आलं आता. एकदा हे आजारपण येऊन गेल्यावर त्याची मनामध्ये निर्माण होणारी धास्तीच अनेकदा माणसाला दुबळं करून टाकते. बरं वाटल्यानंतर माझ्या हॉस्पिटलमधली कामं हळूहळू चालू केली आणि सप्टेंबरमध्ये मला MSFमधनं मोसूल मिशनवर येता येईल का याबाबत विचारणा झाली. जीवावरच्या दुखण्यातनं बाहेर आल्यानंतर अशी मिशन स्वीकारायची का? छान प्रॅक्टिस चालली आहे पण जिथे अत्यंत गरज आहे तिथे आपल्याला सेवा देण्याची संधी आलेली आहे. शेवटी मृत्यू ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या श्वासानंतर येणारच आहे. माननीय भीष्मराज बाम सरांनी शिकवलेल्या आणि रोज करणाऱ्या अजपा जप विधीमध्ये सांगितलं आहेच, यथो नियुक्तो अस्मी तथा करोमी. हे आपल्याला जीवनात करायचंय ना. भगवद्गीतेत सांगितलेलंच आहे, निरपेक्ष बुद्धीने सेवा करणाऱ्यांची काळजी देव घेतो. असं सांगताना भगवंत म्हणतात, योगक्षेम वहाम्यहम. माझी आणि पत्नी डॉक्टर मृणालची यावर बरीच साधक बाधक चर्चा झाली आणि मृणालनं काळजीनं परंतु निसंशय पाठिंबा दिल्यानंच मी नव्या उत्साहानं मोहिमेच्या तयारीला लागलो. निवड झाल्यानंतर एक विचारणा झाली की माझ्या पासपोर्टवर इस्रायलच्या भेटीचा स्टॅम्प नाही ना? असेल तर नवीन कोरा पासपोर्ट लागेल. येमेन आणि इराकच कशाला, कोणत्याही मध्य पूर्वेतील देशात काम करायला जाताना व्हिसा देणारे देश याकडेही बघत असतात. अमेरिकी नागरिकांना MSF इराक, येमेनमध्ये मिशनसाठी पाठवत नाहीत
कारण या देशात त्यांच्या विरुद्ध द्वेषाची भावना आहे. अशाच सुरक्षेच्या कारणांमुळे भारतीयांना पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या मिशनवर पाठवत नाहीत. मधुमेहासाठी रोज घेतलं जाणारं इन्शुलिन फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आणि मिशनवर ते शक्य नसतं. म्हणून मग हे असे आजार किंवा उपचार चालू असतील तर त्या एक्सपॅक्ट व्यक्तीची निवड त्या लेव्हलच्या मिशनवर होत नाही. टीम लीडर म्हणून निवड करताना माझ्यावर काय काय जबाबदारी आहे याची पूर्ण जाणीव देणारा एक ईमेल अटॅचमेंट मला आलं होतं. त्यात विषयानुसार जबाबदाऱ्या सांगितल्या होत्या. म्हणजे इथं एक मोठं हॉस्पिटल करायचंय. स्थानिक संस्कृतीचे संकेत नियम पाळून स्थानिक डॉक्टर्स आणि इतरांच्या मुलाखती घेऊन योग्य व्यक्तींची निवड करणं, त्यांच्या कामाचं मूल्यमापन करणं, प्रशिक्षण देणं, पेशंटला निवडून कोणत्या प्रोटोकॉलनुसार उपचार करायचे याविषयी सर्वांना सजग करणं ही देखील जबाबदारी होती. ऑपरेशन करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर पाळायचे संकेत असतात. गुंतागुंत होऊ नये म्हणून काही चेकलिस्ट पाळायचे असतात. अँटीबायोटिक कोणतं आणि कधी वापरायचं याचे सुद्धा संकेत असतात. तिथे असताना स्थानिक कन्सल्टंट अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर उमेदवारांच्या मुलाखती मी घेत होतो. त्यात बहुतांश नवखे डॉक्टर होते ज्यांना प्रोटोकॉल वगैरे समजावून सांगणं गरजेचं होतं. त्यावेळेला समोर आलेला एक बुजुर्ग तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा होता. संघर्षाच्या काळात तो कुर्दिस्तानमध्ये एरबिल इथे स्थलांतरित झाला. गेल्या 4 वर्षात तिथे त्याचा चांगला जम बसला होता. आधी तो मोसुलमध्ये प्रॅक्टिस करून संपन्न झाला होता. आता आपल्या पूर्वीच्या कर्मभूमीला आपली गरज आहे म्हणून मानद सेवा देण्यास तो उत्सुक होता. अर्थात त्याला सिनियर पोस्ट देण्यात मला आनंदच होता. नॅशनल डॉक्टर आणि स्टाफला प्रोटोकॉल म्हणून ट्रेनिंग देणं, वेगवेगळ्या केसेसवर नियमित चर्चा करून घेणं, ही कामं तो नंतरही अगदी चांगली करेल अशी मला खात्री वाटत होती. या महत्त्वाच्या मोहिमेसाठी मला MSFच्या बेल्जियममधल्या ब्रुसेल्सच्या ऑफिसमध्ये प्रथम बोलावलं होतं. तिथल्या मिडल ईस्ट डेस्कवर बऱ्याच गोष्टींची पूर्ण कल्पना पुन्हा देण्यात आली. मोसुलमधलं हे प्रोजेक्ट चालू करणारा डॉक्टर इनोसेंट या आफ्रिकन सर्जनशी खूप चांगली चर्चा झाली. ब्रुसेल्सला MSF नॉन मेडिकल म्हणजेच लॉजिस्टिक वगैरेसाठी हँड्स अँड ट्रेनिंग सेंटर आहे. ते मुद्दाम बघून आलो आणि इस्तंबूल मार्गे बगदादला जाणाऱ्या विमानात बसलो. इराकची राजधानी बगदादला पोहोचलो. प्रचंड गर्दी, व्हिसा आणि इमिग्रेशन व्हायला बराच वेळ गेला. या सर्वातून मी बाहेर पडलो आणि टॅक्सीने बगदाद शहरातल्या MSF ऑफिसकडे निघालो. रस्त्यात अमेरिकी सैन्यासाठी तयार केलेला आणि आत्ता मोकळा केलेला ग्रीन झोन दिसला. ग्रीन झोन हा बगदादमधल्या 10 चौरस किलोमीटरचा एक भाग. हा भाग तटबंदी लावून बंद केला होता. अमेरिकेने इराक ताब्यात घेतलं होतं तेव्हा या भागातून अमेरिकी इराकी सरकारचा कारभार चालत असे. इराक अमेरिकेच्या ताब्यात असेपर्यंत म्हणजे 15-16 वर्ष या भागामध्ये सर्वसामान्य माणसांना जायला बंदी होती. याच्या पार्श्वभूमीवर ग्रीन झोन नावाचा चित्रपटही आला होता. तो कदाचित काहींनी बघितलाही असेल. MSFच्या बगदादच्या ऑफिसमध्ये पुन्हा सिक्युरिटी ब्रीफिंग आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली. इराकमध्ये अनेक मिशन्स चालू होती त्यामुळे तिथे प्रशासकीय काम करणाऱ्या MSFच्या काही कर्मचाऱ्यांशी चर्चा झाली. बगदादच्या MSF कार्यालयात मला 2 पाकिस्तानी तरुण भेटले. दोघे कार्यालयीन व्यवस्थापन बघायचे. एक होता पेशावरचा अब्राहम आणि दुसरा होता सज्जाद, पाकव्याप्त काश्मीरमधील बागा इथला रहिवासी. त्यांचं आपापसात खास पटायचं नाही पण माझ्याशी दोघांची खूप छान दोस्ती झाली. त्यांनी मला आपला भारतीय उपखंडातील अमृततुल्य चाय करून दिला. माझ्या राष्ट्राचा मी कट्टर देशभक्त आणि ते त्यांच्या राष्ट्राचे देशभक्त. माणुसकीसाठी काम मात्र आम्ही बरोबरच करत होतो. अशा वेळी डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स म्हणजे काय याचा खराखुरा प्रत्यय येतो. मोसुलचं विमानतळ अजून सुरू झालं नव्हतं. बगदादहून मोसुलला जायला थेट विमानसेवा नव्हती. शिवाय अगदी इराकी जनतेला मोसुलला जायला एक खास परवाना लागायचा. बगदादहून पहिल्यांदाच कुर्दिस्तानच्या राजधानीत म्हणजे एरबिलला मी एका विमानानं पोहोचलो. एरबिलच्या MSF ऑफिसमध्ये मला मोसुललाही चालणारा एक मोबाईल आणि 2 कंपन्यांची सिम कार्ड्स दिली. मोसुलमध्ये अद्याप बँका चालू झाल्या नव्हत्या त्यामुळे एरबिलच्या MSF ऑफिसमधनं मला एक बॅकपॅक घेऊन जाण्यासाठी दिली.
मोसुलच्या मिशनच्या व्यवस्थापकाकडे मी ती सुपूर्त करायची होती. काय होतं त्यात? मोसुलच्या मिशनवर काम करणाऱ्या स्थानिक लोकांचा महिन्याचा पगार, तोही कॅशमध्ये. थोडं टेन्शन आलं, पण हे सगळं घेऊन एक दुभाषा आणि ड्रायव्हरसोबत एका गाडीनं मी मोसुलच्या मार्गाला लागलो. 80 किलोमीटरचा हा प्रवास वेगळाच होता. डिसेंबर सुरू होता. इथं खूप थंडी पडते असं वाचलं होतं आणि त्याचा याची देही याची डोळा प्रत्यय मी घेत होतो. तापमान होतं 3 अंश सेल्सिअस. गाडीत बसलो तेव्हा मात्र हवा कुंद होती. आजूबाजूला पसरलेलं धुकं, बाहेर सुरू झालेला पाऊस, अशा वातावरणात एकेकाळच्या गजबजलेल्या पण आता उद्ध्वस्त भकास भागातून आम्ही जात होतो. रस्त्याच्या दुतर्फा अनेक बहुमजली इमारती पडक्या आणि चाळण झालेल्या भिंतीसह कशाबशा उभ्या होत्या. इथल्या प्रत्येक इमारतीनं आणि गल्लीनं युद्ध अनुभवलं. इसिस आणि इराणी फौजांच्या नेमबाजांनी एकेका इमारतीसाठी दिवसेंदिवस लढा दिला. रस्त्याच्या कडेला मोसुलमधून बाहेर पडलेल्या निर्वासितांचे कॅम्प दिसत होते. या प्रवासात वाटेत विशिष्ट टप्पे पार केल्यानंतर आम्हाला मुख्य ऑफिसला कळवावं लागत होतं. कितीतरी इराकी सैन्यांचे तपासणी नाके आम्ही पार केले. डॉक्टर म्हणल्यानंतर नाक्यावरील चौकीदार, सैनिकसुद्धा त्यांच्या प्रकृतीच्या बारीक सारीक तक्रारी आम्हाला सांगत होते आणि मी त्यांना काही ना काही औषधं सुचवत होतो. संध्याकाळच्या सुमारास आमची गाडी आमच्या राहण्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचली. सुरक्षा रक्षकांनी मोठं गेट उघडलं आणि 2 इमारतींचं संकुल असलेल्या उंच कुंपण आणि वर तारेचं भेंडोळं असलेल्या आवारात आम्ही शिरलो. इटलीचा मार्को हा मिशन चीफ होता. त्याने राहण्याची खोली, सामायिक किचन, हॉल असं सगळं दाखवलं. सुरक्षा नियम आम्हाला पुन्हा समजावून दिले. हेही सांगितलं की सध्या आपण राहतोय ते घर इसिसच्या ताब्यात होतं. तिथे त्यांचा एक मोठा नेता राहत असे. टेरेसवर नेऊन त्याने आजूबाजूच्या गोष्टी दाखवल्या. मागेच एक छावणी दिसत होती. ती शिया मिलिटन्सी म्हणजे इराणमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेल्या सशस्त्र गटाची छावणी होती. हे लोक इराकी सैन्यांचंही ऐकत नाही, मार्को म्हणाला. असो, संध्याकाळी सर्व एक्सपर्ट्स भेटले. सोडून जाणारी ऑर्थोपेडिक सर्जन हाँगकाँगची एक महिला होती. तिने हँडओव्हर रिपोर्ट माझ्याकडे दिला. मोसुलमधील हॉस्पिटल विविध कंटेनरमध्ये उभं केलेलं असल्यानं त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. ओपीडीमध्ये रुग्णांची आल्या आल्या तपासणी करणं, त्यांच्या प्रकृतीविषयक तक्रारी नोंदवून घेणं यासाठी एका तंबूमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. रुग्ण आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या नातेवाईकांसाठी इथं जेवणाचीही व्यवस्था केली होती, कारण या जागेच्या जवळपास त्यांना काहीही खायला मिळण्याची शक्यता अजिबातच नव्हती. प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर सुरक्षितता म्हणून प्रत्येकाची तपासणी केली जाई. टीम लीडर असलो तरी मी देखील तपासणीस सामोरा जात असे. त्यानंतर ज्यांच्यावर रासायनिक शस्त्रांचा अर्थात क्लोरीन बॉम्बचा हल्ला झालेला आहे त्यांच्यासाठी शॉवर घेण्याची व्यवस्था होती. इथं येणारे जवळपास सगळेच रुग्ण भोसकणे, भूसुरुंग, हवाई हल्ले, बॉम्बस्फोट आणि केमिकल बॉम्ब यांच्या जखमा कित्येक दिवस वागवलेले असत. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. खरं तर मोसुलमध्ये एखाद्या रिकाम्या हॉस्पिटलमध्ये नेहमीसारखा प्रकल्प उभारायला हवा होता, पण ते शक्य नव्हतं. कारण युद्धात इतका विध्वंस झाला होता की हॉस्पिटल म्हणून उपयोगी पडू शकेल अशी एकही इमारत शहरामध्ये शिल्लक राहिली नव्हती. MSFच्या कल्पक इंजिनियर्सनी मग एक असं हॉस्पिटल तयार केलं जे कंटेनरमध्ये होतं. ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, बॅकअप सपोर्ट असं सर्व काही त्यातच. अल सलाम नावाचं एक इथं मोठं आणि नावाजलेलं हॉस्पिटल होतं, पण त्यावर इसिसने कब्जा केला. मोसुलचा पडाव होणार हे नक्की झालं तेव्हाही इसिसच्या लोकांनी ज्या इमारती शेवटपर्यंत म्हणजे शेवटचा जिहादी मरेपर्यंत लढवल्या त्यातली ही एक इमारत. अर्थातच डॉक्टर, रुग्ण यांना ओलीस धरूनच हे केलं गेलं होतं. त्यामुळे कंटेनरमध्ये उभ्या केलेल्या या हॉस्पिटलमधलं ऑपरेशन थिएटरही मोबाईल कंटेनरमध्येच होतं. आपल्याकडे जसं कोरोना काळामध्ये रेल्वेचे डबे ICU किंवा वॉर्ड्स म्हणून रूपांतरित करण्याचा प्रयोग केला होता तशीच काहीशी व्यवस्था होती. हे युनिट म्हणजे अभियांत्रिकी कौशल्याची कमाल होती. MSFनं तयार केलेलं हे युनिट 5 कंटेनर्सचं बनलेलं होतं. त्यापैकी एक ऑपरेशन थिएटर, एक निर्जंतुकीकरण कक्ष, एक रिकव्हरी रूम, एक साठवण कक्ष आणि एक लॉजिस्टिकच्या कामासाठी.
ट्रकच्या कंटेनरचं हे बदललेलं रूप थक्क करणारं होतं. शिवाय ते सर्व वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण होतं. यात 100 शस्त्रक्रिया करता येतील एवढी वैद्यकीय तजवीज होती. एका दिवसासाठी 10 रुग्णांना त्यातल्या रिकव्हरी रूममध्ये ठेवता येत असे. या व्यवस्थेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कंटेनर हे कुठेही नेता येत होते. शिवाय आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीच तर वेगानं हे युनिट सुरक्षित जागी हलवता येणं शक्य होतं. या कंटेनरची उंची खूप असल्यानं रुग्णाला थिएटरमध्ये घेण्याची यांत्रिक मेकॅनाइज्ड व्यवस्था होती. हॉस्पिटलमधले बेड हे खालीवर करण्यासाठी केवळ हँडल फिरवून किंवा बटन दाबून ते कमी श्रमात करता येतं तशीच पण अधिक प्रगत अशी ही रचना होती. या हॉस्पिटलचं एक वेगळेपण म्हणजे तिथं असलेली एक खास भिंत, आपण त्याला कृतज्ञता भिंत म्हणू. हॉस्पिटलमधून बरं झाल्यानंतर जाणारे रुग्ण त्यावर आपापल्या हातांचे ठसे उमटवीत. क्रौर्य, जखमा, वेदना याचं जग मागे सोडून एका नवीन प्रारंभाची शुभचिन्ह वाटली ती मला. यावेळी आम्ही युद्धोत्तर परिस्थितीत काम करत असल्यानं आजूबाजूला बॉम्ब अथवा बंदुकींच्या फैरीचे आवाज, डोक्यावरून घिरट्या घालणारी विमानं, जवळपास उठणारे धुराचे लोट अशी बेचैन करणारी परिस्थिती नव्हती. पण तरीही सुरक्षेची व्यवस्था कडेकोट आणि सजग होती. कॅम्पसमध्ये एक स्ट्रॉंग रूम, सेफ रूम म्हणून होती. तिच्या भिंती बॉम्बलाही दाद लागू देणार नाहीत एवढ्या अभेद्य होत्या. विशिष्ट सायरन वाजवून धोक्याची सूचना मिळाली तर काही मिनिटाच्या आत सर्वांनी या रूममध्ये जमायचं अशा आम्हाला सूचना होत्या. मध्ये मध्ये आमच्याकडून हा सराव सुद्धा करून घेण्यात येत असे. एकदा असाच धोक्याचा इशारा झाला. आम्ही सर्वजण तातडीने इथं गोळा झालो. नंतर कळलं की कॅम्पसपासून 200 मीटर अंतरावर काहीतरी खोदकाम चालू होतं आणि तिथे मोठा शस्त्रसाठा सापडला होता. इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची एक वेगळी कथा होती. आमच्या दुभाषाकडून कथा कानावर येत. एकदा एक बाई 2 मुलांना घेऊन आली. मला वाटलं ती तपासणी करण्यासाठी आली असावी. दुभाषा म्हणाला, ती कधी आणू असं विचारते. मी म्हटलं लगेच घेऊन ये. तो म्हणाला, तसं नाही, हा फोटो बघा. तिच्या कुटुंबातील जखमी लोकांच्या जखमांचा फॅमिली फोटो आहे. तिच्या घरावर 11 महिन्यांपूर्वी हवाई हल्ला झाला. त्यात ही महिला आणि तिची 2 मुलं बचावली. बाकी कुटुंबीय मात्र गंभीररित्या जखमी झाले आहेत, भाजले आहेत. नातेवाईकांच्या जखमांचा एक कोलाज फोटो दाखवून त्यांना तपासण्यासाठी केव्हा आणू असा तिचा प्रश्न आहे. मला क्षणभर काय म्हणावं सुचेना. घरात होणाऱ्या लग्न कार्यात आपण जसा फॅमिली फोटो काढतो, इथं जखमी कुटुंबाचा फॅमिली फोटो होता. 11 महिन्यांपासून त्या जखमा, वेदना घेऊन ही माणसं कसा दिवस पुढे ढकलत असतील. उद्ध्वस्त झालेल्या मोसुलमधल्या काही ठिकाणी तिथल्या काही स्वयंसेवकांच्या मदतीनं डायग्नोसिस कॅम्प्स घेतले होते. सततच्या अस्थिर वातावरणात अनेक जखमी लोक घराबाहेर पडू शकले नव्हते. त्यांना या आमच्या कॅम्प्समुळे आपल्यावर उपचार होऊ शकतात अशी आशा वाटायला लागली होती. असे अनेक जण होते जे आमच्याकडे आले की त्यांना तपासून ऑर्थोपेडिक दृष्ट्या त्यांच्यावर कोणते उपचार करावे लागणार आहेत हे मी सविस्तर नोंदवून ठेवत होतो. रुग्णांची स्थिती किती भयंकर आहे हे पाहून त्यांच्या उपचारासाठीचा प्राधान्यक्रम ठरवावा लागत होता. 1.5 महिन्यानंतर मी परत गेल्यानंतर तिथे येणाऱ्या पुढच्या डॉक्टरला रुग्णांच्या उपचारांची दिशा कळावी यासाठी या नोंदी होत्या. त्यामुळे रुग्णांचा इतिहास जाणून घेण्यासाठी जाणारा त्यांचा वेळ वाचणार होता. रुग्णांना पुढील उपचारासाठी कोणत्या क्रमानं बोलवायचं याची यादीच मी तयार करून ठेवली होती. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 11 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.